नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या घराच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी आपण काही नियम पाळणे आवश्यक आहे. बघा, प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपल्या नवऱ्याची, आपल्या घराची दिवसेंदिवस उत्तर प्रगती व्हावी. प्रत्येक महिला असं आपल्या घरासाठी झटत असते. ती काही ना काही तरी करत असते. त्याचबरोबर आणि आपल्या कामात यश मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे. बघा, तुम्ही कितीही कमवत असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसा हा कमीच पडत असतो. पैशाच्या ज्या कोणत्या संदर्भात तुमच्या अडचणी आहेत ना, त्या अडचणी या उपायाने लवकरच दूर होणार आहेत. तर आपण आज आपल्या पतीची प्रगती व्हावी, यासाठी आपल्या घराची प्रगती व्हावी म्हणून आपण हे उपाय करणार आहोत. तर ते नियम काय आहेत हे आपण आज थोडक्यात जाणून घेऊया. बघा, आपल्या घरामध्ये जाळे जळमाटे कधीही होऊ देऊ नका. याने आपल्या कामात अनेक अडथळे निर्माण होत असतात. तुम्ही कोणता व्यवसाय करताय, तुमचा धंदा आहे किंवा तुम्ही घरात एखादा कोणताही छोटमोठा व्यवसाय करताय, तर तिथे तुम्हाला तुमच्या घरात, दुकानात कुठेच तुम्हाला जाळे जळमाटे होऊ देऊ नका. आणि जर हे जाळे जळमाटे झाले तर ह्याने काय होतं बघा, तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला अडथळे यायला सुरुवात होतात. म्हणून हे जाळे जळमाटे कधीही होऊ देऊ नका. नंबर 2, चपाती भाकरी बनवताना पहिली चपाती नेहमी गाईसाठी काढा. यामुळे काय होणार आहे बघा, सर्व देवदेवता प्रसन्न होणार आहेत. सोबतच आपल्या पित्रांनाही शांती मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही ज्यावेळी चपाती बनवता ती पहिली चपाती तुम्हाला गाईच्या नावाने साईडला काढून ठेवायची आहे. ती चपाती तुम्ही साईडला काढून ठेवल्यानंतर मग तुम्ही बाकीच्या लोकांना म्हणजे जेवण करण्यास द्यायचं आहे. काय होतं बघा, लहान मुलं असतात आणि मग ती मुलं काय करतात, खात तर नाहीत, पण त्यांना ती चपाती हवी असती आणि मग आपण काय करतो, त्यातलाच पटकन तुकडा काढून देतो. पण तसं करू नका. तुम्ही जी पहिली चपाती आहे ती गाईच्याच नावाने तुम्हाला साईडला काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी चपाती लाटून मग घरातल्या आपल्या माणसांना ती द्यायची आहे. नंबर 3, आपल्याला काय करायचं आहे बघा, आरती दिवा हे पवित्रतेचे प्रतीक असल्याने कधीही फूंक मारून विझू नका. याने आपल्यालाच दोष लागतो. काही घरात लहान मुली असतात बघा, आपण देवपूजा करतो, संध्याकाळची दिवाबत्ती करतो, आरती करतो, त्यावेळेस काय होतं बघा, ही लहान मुलं आहेत का नाही तर ती फूंक मारून दिवा विझवतात. त्याचबरोबर मोठी माणसं सुद्धा तशीच करतात. त्यांना कुठं बाहेर जायचं असेल तर ती काय करतात, लावलेला दिवा आहे तो शांत करतात. पण हे असं करू नका, फूंक मारून कधीही दिवा विझवू नका. याने आपल्यालाच दोष लागतात, कारण दिवा हे पवित्रतेचे प्रतीक आहे. नंबर 4, देवांना फुल अर्पण करताना नेहमी अंगठा आणि मग अनामिका आणि मधले बोटाचाच वापर करावा. करंगळीचा वापर करू नये. बघा, आपण ह्या छोट्या छोट्या चुका करतो आणि मग आपल्याला कळत नाही की असं आपल्यासोबत का होतं. आपण काय म्हणतो, हातात तोंडाशी आलेला घास तो गेला, असं आमच्या सोबतच का होतं. तर त्याला हे कारण आहे. ज्यावेळेस तुम्ही देवांना फुले अर्पण करता त्यावेळेस अनामिका, मधले बोट याचाच वापर करा. करंगळीचा वापर तुम्ही कधीही करू नका. नंबर 5, आपल्या कपाळी मधल्या बोटानेच गंध लावून नंतरच देवपूजा करावी, म्हणजे ती देवपूजा पूर्ण होते. आपण ज्यावेळेस देवपूजा करायला बसतो त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे बघा, बसायला आसन घ्यायचं आहे, दीप प्रज्वलित करायचा आहे आणि जो दिवा प्रज्वलित केला आहे त्या दिव्याला आधी हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्याला हळदी कुंकू लावून घ्या आणि त्यानंतर आपल्या सुद्धा कपाळी हळदी कुंकू लावून घ्या. काही महिला काय करतात, देवपूजा करायला बसताना दिवा प्रज्वलित करतात पण त्या दिव्याला हळद कुंकू लावत नाहीत आणि स्वतःच्या कपाळाला सुद्धा हळदी कुंकू लावत नाहीत. त्याचबरोबर बसायला आसन घेत नाही. जर तुम्ही अशी देवपूजा केली तर ती देवांपर्यंत कधीही पोहोचत नाही. त्यासाठी तुम्हाला बसायला आसन घ्यायचं, स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं, दीप प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला सुद्धा लावायचं आणि त्यानंतर तुमची देवपूजा करायची. असं म्हणतात, कोणतंही काम करायचं झालं तर अग्नीच्या साक्षीने ते काम करावं, म्हणजे आपण जे काम करतो ते पूर्ण होतं आणि आपण जी देवपूजा करतो, आपण जे काही देवांना मागणं मागतो किंवा आपल्या गाराने सांगतो ते त्यांच्यापर्यंत पटकन पोचतं. म्हणून दीप प्रज्वलित करूनच तुम्हाला देवपूजा करायची आहे. त्याचबरोबर सायंकाळच्या वेळेस बघा, जरी तुमच्या दारात कोणी आलं, एखादी सुवासिन स्त्री आली किंवा एखादं लहान मुलं आलं तर त्याला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका. चहा घेत असेल तर चहा द्या किंवा मग दूध द्या. लहान मुलं असेल तर त्याला एखादी चॉकलेट द्या, पण ते असं रडून लावू नका किंवा घरातून त्यांना हुसकून बाहेर काढू नका. असं म्हणतात बघा, लहान मुलात सुद्धा देव असतो आणि तुम्ही जर त्यांना असं काढलं तर माता लक्ष्मी आपल्यावर
नाराज होते. म्हणून एखादी सुवासिन स्त्री आली किंवा लहान मूल आलं तर त्यांना रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका. तर हे छोटे छोटे नियम पाळा. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.